मराठवाड्यातील सर्वात मोठं असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानाच्या कमानीवर असलेली भिंत कोसळून 2 महिलांचा काल मृत्यू झाला होता। ही घटना घडल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातलं हे सिद्धार्थ उद्यान आता 7 दिवसांकरता बंद करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी ही भिंत कोसळली होती आणि 2 महिलांचा जागेवरच मृत्यू झाला होता। ही सगळी घटना घडल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेला जाग आलेली आहे आणि त्यांनी हे 7 दिवसांकरता सिद्धार्थ उद्यान बंद केलेलं आहे। या 7 दिवसांमध्ये सिद्धार्थ उद्यानामधले जे काही धोके आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे। आपण बघू शकता की इथून तिथपर्यंत अशी सगळीकडे लोखंडी बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे आणि ही बॅरिगेटिंग करून हे सिद्धार्थ उद्यान पूर्णपणे पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा आता सिद्धार्थ उद्यानात लावण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने ही बॅरिगेटिंग करून सिद्धार्थ उद्यान जे आहे ते 7 दिवसांकरता बंद करण्यात आलेलं आहे। सिद्धार्थ उद्यान हे मराठवाड्यातलं सर्वात मोठं उद्यान आहे। या उद्यानामध्ये प्राणी संग्रहालय आहे, ज्या प्राणी संग्रहालयामध्ये वाघ, बिबट्या, हरिण यासह अनेक प्राणी सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर मराठवाडा मुक्ती संग्रामाचं एक मोठं माहितीचं ठिकाण सुद्धा या ठिकाणी आहे। त्यामुळे सुद्धा इथं भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात। मात्र आता हे उद्यान 7 दिवसांकरता बंद करण्यात आले आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।